श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 16 मे वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत शनी अमावस्या. तसेच या दिवशी शनी जयंतीसुद्धा आहे. योगायोगाने शनिवारीच शनी अमावस्या आणि शनी जयंती आल्यामुळे त्रिवेणी संगम जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे. सनातन परंपरेत सूर्यपुत्र शनिदेवाच्या पूजेसाठी शनिवार हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला गेला आहे. पण जेव्हा हा दिवस वैशाख महिन्याच्या अमावस्येला येतो तेव्हा तो अधिक शुभ मानला जातो. मान्यतेनुसार याच दिवशी न्यायदेवता मानल्या जाणाऱ्या शनिदेवाची जयंती देखील साजरी केली जाते. या दिवसाची सर्व भाविक वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीचा हा दिवस केवळ शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीच नाही, तर त्यांच्याशी संबंधित दोष, साडेसाती, इडापिडा इत्यादी समस्या दूर करण्यासाठी देखील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी अनेक लोक शनीच्या मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करतात. असे म्हटले जाते की जर शनिदेव तुमच्यावर कोपला तर व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे शनिदेव प्रसन्न झाल्यावर व्यक्तीला जीवनात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि या शनी अमावस्येच्या दिवशी शनी जयंतीला आपण शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप जास्त कारगर ठरत असतात. आणि म्हणून या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. या दिवशी आपण कुत्र्यासंबंधित काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. कारण कुत्र्याला शनिदेवाचे वाहन म्हटले गेले आहे आणि म्हणून या दिवशी आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत. ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम शनिश्चराय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाची कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहे, ज्या काही अडचणी सुरू आहे तर त्या नक्कीच दूर होतील. त्याचबरोबर तुमच्या घरातील प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल. आता हा उपाय आपल्याला उद्या शनिवारी शनी अमावस्येला म्हणजेच शनी जयंतीला करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत. जर तुम्ही ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर संपूर्ण या शनी जयंतीचं, शनी अमावस्येचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल. आता या शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला ही वस्तू का खाऊ घालायची आहेत? कारण बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन म्हटले गेले आहे आणि शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहेत. जर शनिदेवाचा आपल्यावर आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीही अडचणींचा सामना करावा लागत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये संकट जी असतात ना ती जास्त दीर्घकाळ टिकत नाही. ती संकट जी आहे तर ती लवकर दूर होतात आणि म्हणून आपल्याला कुत्र्याला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. तसेच राहू केतूच्या संबंधित काही दोष तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर ते सुद्धा दूर होतात.
त्याचबरोबर जर आपल्या आयुष्यामध्ये एखादी दुर्घटना येणारी असेल तर ती सुद्धा टळू शकते. एवढेच नाही तर या पवित्र दिवशी आपण कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्याने नकारात्मक शक्ती जी असते तर ती तुमच्यावर वर्चस्व गाजवत नाही. म्हणजे नकारात्मक शक्तीचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम जो आहे तर तो होत नाही. त्याचबरोबर तुमचे सर्व कर्ज जे आहे तर ते लवकरात लवकर दूर होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात इतके यश येईल की तुम्हाला कर्ज घेण्याची गरज देखील पडणार नाही. त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल, शनीची 7.5 सुरू आहे, तर यापासून देखील आपल्याला आराम मिळतो. जर एखाद्या व्यक्तीवरती शनीची वाईट नजर पडल्यास त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की पायाशी संबंधित कोणतेही आजार होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून देखील हवा तसा पैसा मिळत नाही. त्या कामाचे श्रेय जे आहे तर ते मिळत नाही. सतत तुमच्या पैशांचे नुकसान होत असते. तुम्ही केलेली कामं जी आहेत तर तीसुद्धा बिघडू लागतात. खूप मेहनत करूनही त्याला थोडेफार यश मिळते. आणि म्हणून जर तुमच्याही जीवनामध्ये अशा समस्या चालू असतील किंवा यासारख्या समस्या येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय तुम्हाला न चुकता आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील. तुमच्या घराची, मुलांची, कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत. अमावस्या आहे अर्थात आपलं देवघर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 चपात्या घ्यायच्या आहेत. किंवा तुम्ही घरामध्ये भाकरी बनवणार असेल तर 1 किंवा 2 तुम्ही भाकरी घेऊ शकतात. त्या चपातीचा किंवा त्या भाकरीच तुम्हाला चुरा करायचा आहे. यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप घालायचं आहे. जास्त नाही, अगदी थोडंसं तूप घालायचं आहे. किंवा तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे. आणि थोडासा गूळ तुम्हाला किसून घ्यायचा आहे आणि तो गूळ त्यामध्ये घालायचा आहे. चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत. या सगळ्या वस्तू तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि त्या भाकरीचे किंवा त्या चपातीचे तुम्हाला 7 लाडू बनवायचे आहेत. अगदी छोट्या छोट्या आकाराचे 7 या संख्येमध्ये लाडू बनवायचे आहेत. यानंतर हे लाडू जे आहे तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. थोडासा भंडारा घ्यायचा आहे, म्हणजे थोडीशी हळद घ्यायची आहे. आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायचं आहे. आता शक्य असेल तर तुम्ही काळ्या कुत्र्यालाच हे लाडू खाऊ घालायचे आहेत. काळा कुत्रा नसेल तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घातले तरीसुद्धा चालणार आहे. आता कुत्र्यापाशी गेल्यानंतर थोडासा भंडारा त्या कुत्र्याच्या कपडावरती लावायचा आहे किंवा अंगावरती टाकला तरीसुद्धा चालतो. आणि यानंतर हे जे भाकरीचे किंवा चपातीचे लाडू तुम्ही घेतलेले आहेत तर ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला हे लाडू खाऊ घालणार आहे ना तेव्हा तुम्हाला शनिदेवाचं स्मरण करायचं आहे किंवा ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि मनोमन तुम्हाला शनिदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यात जी काही संकटं सुरू आहे किंवा ज्या काही वेदना आहे, जे काही त्रास आहे, जे काही दुःख आहे तर ती दूर होऊ द्या. तुमचा आशीर्वाद हा सदैव माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती राहू द्या, अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आता हा कुत्रा जर तुमच्या घरचाच असेल तर त्याच कुत्र्याला तुम्हाला हे लाडू खाऊ घालायचे आहे. तुमच्या घरी कुत्रा नाही तर अशा वेळी काय करायचं, बाहेर भरपूर असे भटकणारी कुत्रेसुद्धा असतात तर त्या भटक्या कुत्र्यांना तुम्ही हे लाडू खाऊ घातले तरीसुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला या दिवशी असे चपातीचे किंवा भाकरीचे लाडू बनवणं नाही शक्य झालं ना तर दूध आणि चपाती एकत्र करून ही सुद्धा तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा चालेल. या दिवशी जो कोणी व्यक्ती मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात. तसेच आयुष्यात संकट, गरिबी, दरिद्रता, शत्रुत्रास हा नावाला सुद्धा उरत नाही. त्या कुटुंबाची त्याच दिवसापासून भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही घरातून काही कामानिमित्त बाहेर पडले आणि रस्त्यावर चालताना तुम्हाला अचानक एखादा कुत्रा दिसला तर त्या कुत्र्याला देखील तुम्ही
दुधाचं पॉकेट घेऊन ते दूध पाजू शकता किंवा ब्रेड घ्या, ते ब्रेड बिस्किट तुम्ही त्या कुत्र्याला खाऊ घातले तरीसुद्धा चालते. परंतु आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. आणि हा उपाय घरातील जो कर्ता पुरुष असतो तर त्या कर्त्या पुरुषाने करण्याचा प्रयत्न करावा. जर कर्त्या पुरुषाला शक्य नसेल तर घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो. जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर अशा स्त्रीने हा स्वयंपाक केलेला असेल तर चुकूनही तुम्ही ही भाकरी किंवा चपाती कुत्र्याला खाऊ घालू नका. त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाहेरून दूध, ब्रेड किंवा बिस्किट हे खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.